दरम्यान जे आहे तो हा संपूर्ण हल्ला झालेला होता। त्यानंतर आता ही महत्त्वाची माहिती जी आहे ती आपण पाहतो आहोत। भारतीय सैन्याची सकाळी 10 वाजेपर्यंत पत्रकार परिषद होईल, त्यानंतर सकाळी 11 वाजता भारत सरकारची बैठक जी आहे ती होणार आहे। ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत दहशतवाद्यांना जे आहे ते यमसदनी झाडले, तिथे पूर्ण 9 तळे जी आहेत ती उद्ध्वस्त केलेली आहेत। त्यानंतर भारताच्या या ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैन्याकडून सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद जी आहे ती घेण्यात येणार आहे। सकाळी 11 वाजता भारत सरकारची महत्त्वाची बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे काही गोष्टी ज्या आहेत त्या पत्रकार परिषदेमध्ये समोर येतील। कशा पद्धतीने हे संपूर्ण ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेलं होतं याची माहिती देखील संपूर्ण जगाला जी आहे ती भारतीय सैन्याकडून दिली जाईल। हे अत्यंत महत्त्वाचं ऑपरेशन जे आहे ते भारतीय सैन्याकडून राबवण्यात आलेलं आहे। पहलगामच्या जवळपास पहलगाम हल्ल्याचा कट ज्या ठिकाणी शिजला, ज्या ठिकाणी याचं प्लॅनिंग झालं, त्या पीओके मधल्या जवळपास 9 ठिकाणांना जे आहे ते भारतानं आता लक्ष केलेलं आहे, त्या संपूर्ण नेस्तनाबूत केलाय। ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळची ही दृश्य जी आहेत ती सध्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहेत। ही संपूर्ण दृश्य जी आहेत ती आपण पाहतो आहोत। कशा पद्धतीनं भारतानं मिसाईल दागून ह्या संपूर्ण दहशतवादी जे काही ठिकाणं होती त्यांचे तळ जे आहेत ते उद्ध्वस्त केलेत। भारताचा हा पाकवरती करारा जवाब पाहायला मिळतोय। भारतानं पाकिस्तानला जो आहे तो हा करारा जवाब दिलेला आहे। पाकिस्तानामध्ये घुसून जे आहे ते ह्या 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष करण्यात आलंय। या संपूर्ण हल्ल्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। ज्यावेळेला भारतानं पाकिस्तानच्या या दहशतवादी तळांवरती जी आहे ती एअर स्ट्राईक केलेली आहे, ही थेट दृश्य आपण सध्या आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। संपूर्ण हल्ल्याची आपण दृश्य पाहतो आहोत। भारतानं पाकिस्तानच्या या 9 तळांवरती जे आहेत ते हल्ला केलेला आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतानं अखेर बदला घेतलेला आहे। ऑपरेशन सिंदूर सुरू करून भारतानं पाकिस्तान आणि पीओके मध्ये असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत। 9 ठिकाणी हा एअर स्ट्राईक झालेला आहे। वाघा बॉर्डरवर आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, मोठी कारवाई ऑपरेशन सिंदूर। निखिला, नक्कीच आपण पाहतो की 1:30च्या सुमारास भारतीय लष्करानं एअर स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत। आणि जो काही दहशतवाद्यांची वेगवेगळी ठिकाणं होती जिथे भारताच्या विरोधामध्ये दहशतवादी कारवाई करण्यासाठी दहशतवाद्यांना तयार केलं जात होतं, प्रशिक्षण दिलं जात होतं आणि त्यांना राहण्याचा आसरा उपलब्ध करून दिला जात होता, त्या दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे पाकिस्तानामध्ये मोठी तारांबळ उडालेली आहे। अनेक रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। त्यांच्या पूर्ण विमानतळ व्यवस्थेवरती परिणाम आहे। अनेक विमानतळावरची सगळी जी काही यंत्रणा आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे। आणि या भारताचं जे काही प्रत्युत्तर होतं करारा जवाब म्हणावा लागेल, कारण पहलगामच्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर ही एक मोठी आणि गोपनीय मोहीम भारतीय लष्करानं राबवलेली आहे। पाकिस्तानात थेट घुसून पाकिस्तानाच्या हद्दीत असलेल्या दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांना उद्ध्वस्त करणं हे भारताचं एक मोठं पाऊल मानलं जातं। आणि मागच्या काही दिवसापासून सातत्याने ज्या काही बैठका तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत होत होत्या, पंतप्रधान स्वतः या तिन्ही दलांच्या प्रमुखांशी बोलत होते, लष्कर प्रमुखांशी बोलत होते आणि त्यानंतर एक मोठी जी काही मोहीम आहे ती पाकिस्तानच्या विरोधामध्ये रात्री 1:30 वाजता पार पडलेली आहे। सकाळपर्यंत या सगळ्याची अधिकृत माहिती भारतीय लष्कराकडून आणि भारत सरकारच्या वतीने दिली जाईल। मात्र 1:30 वाजता जेव्हा हा हल्ला पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त केल्यानंतर इंडियन आर्मीच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून जी काही माहिती देण्यात आलेली आहे किंवा भारत सरकारने जी प्रेस रिलीज इश्यू केलेली आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पाकिस्तानच्या जनतेच्या विरोधात किंवा पाकिस्तान आर्मीवरती हल्ला केलेला नाहीये, तर पाकिस्तानामध्ये जे दहशतवादी राहत आहेत किंवा जे दहशतवादी तिथे उभे राहत आहेत त्यांचे तळ आम्ही उद्ध्वस्त केलेले आहेत। पहलगामच्या हल्ल्याचा जो कट पाकिस्तानच्या हद्दीमध्ये दहशतवाद्यांच्या वेगवेगळ्या अड्ड्यावरती तयार झाला, शिजला आणि तिथे या सगळ्याचा कट शिजल्यानंतर जे दहशतवादी इथे येऊन त्यांच्या पर्यटकांवरती, भारतातल्या 26 पर्यटकांवरती गोळीबार करून त्यांची निर्घृणपणे हत्या केलेली आहे, त्या सगळ्यावरती एक भारताचं चोख असं हे उत्तर म्हणावं लागेल पाकिस्तानला। कारण मागच्या काही दिवसापासून ज्या बैठका किंवा ज्या चर्चा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल का असं देखील म्हटलं जात होतं। आणि उद्या देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये मॉकड्रिलची चाचणी जी आहे ती केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे घेतली जाणार होती। मात्र त्याच आदल्या रात्री आपण पाहतो की पाकिस्तानाच्या हद्दीत घुसून भारतानं 9 ठिकाणी दहशतवाद्यांचे जे काही अड्डे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत। आणि या सगळ्या दहशतवाद्यांना तरी काही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की पूंछ या भागामधले ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। कशा प्रकारे एअर स्ट्राईक झाला होता त्याची एक्सक्लुसिव्ह अशी काही दृश्य आपल्यापर्यंत आलेली आहेत।
एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत पूंछ भागामधली. ज्यावेळेला एअर स्ट्राईक झाला त्यावेळची काही दृश्य जी आहेत ती आपल्या समोर आली आहेत. पाक आणि पीओके या ठिकाणी दहशतवादी तळ भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. ऑपरेशन सिंदूर असे याला नाव देण्यात आलेलं होतं आणि रात्री 1:30च्या सुमारास हा एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे. पाकिस्तानी जनता किंवा पाकिस्तानी लष्कर यावर हा हल्ला करण्यात आला नाही, तर दहशतवादी तळ या ठिकाणी हल्ला करण्यात आला भारताकडून. ही मोठा एअर स्ट्राईक आहे. ऑपरेशन सिंदूर असं याला नाव देण्यात आलं होतं. पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या भारत सरकारनं घेतलेला आहे. संपूर्ण हल्ला जो आहे तो भारताकडनं करण्यात आलेला आहे. जवळपास 9 दहशतवाद्यांची ठिकाणं जी आहेत ती तिथं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत. यामध्ये पहलगाम हल्ल्याचं प्लॅनिंग आणि संपूर्ण हा जो कट आहे तो आखण्यात आलेला होता. त्या संपूर्ण तळांना जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे.